नमस्कार शेतकरी मित्रांनो, अद्रक हळद करत असाल तर इथून पुढे कंदवाढीसाठी पिकाला जो अतिरिक्त स्ट्रेस येतो आणि तंतुमुळे जे अन्नद्रव्य आपटेप करण्यासाठी जो स्ट्रेस येतो त्यामुळे मुळ्या काळवंटात. आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सांगतो की दर 15 दिवसाला तुम्ही ह्युमिक ऍसिड देणं गरजेचं आहे. जे तुम्ही कंदवर्गीय पीक करता, हळद करत असाल किंवा अद्रक करत असाल, अद्रकामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर आता कंदवाढीसाठी जास्तीचा अतिरिक्त अन्नद्रव्याचा आपटेप राहतो. आणि पांढऱ्या मुळ्याचं जर कधी तुमच्या क्लिअर नसेल, तंतुमुळ्या ज्या बारीक मुळ्या असतात, तुम्ही जर कधी कडा उपटून बघा आणि असा हाताने जर कधी वर मारल्या तर त्या काळवंडलेल्या असतात आणि येऊन जातात. पांढर शुभ्र जर कधी मुळ्या नसेल तर तुम्ही ह्युमिजेल जे एकरी 2 किलो देऊ शकतात. ह्युमिजेल हे जे येतं ते जेल फॉर्म्युलेशन मध्ये येतं आणि सीवीड बेसा असल्यामुळे याचे रिझल्ट जे आहेत ते सुंदर येतात. आणि 2 किलो आपण याच्यासाठी सांगतो की याची की कॉस्टिंग जास्त जात नाही, 1000 रुपयापर्यंत 2 किलो तुम्हाला बसतं आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. तुम्हाला जर कधी पांढरी मुळी चांगली असेल तर तुमचं फोटोसिंथेसिस चांगलं होतं. झाडाची चयापचय क्रिया चांगली झाल्यामुळे कंदवाढीसाठी जे अन्नद्रव्य आपटेप राहतो तो प्रामुख्याने होतो. भरपूरशा ठिकाणी निमोटेडचाही सक्रिय असतात आणि भरपूरशा पांढऱ्या मुळ्या असेल किंवा तंतुमुळ्या असेल त्याच्यामध्ये निमोटेड सक्रिय असल्यामुळे तुमचं अन्नद्रव्य आपटेप होत नाही. त्यामुळे तुम्ही निमोटेड देऊन दर 15 दिवसाला जर कधी इथून पुढे ह्युमिक जेल दिलं तर तुम्हाला अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट येतील. आणि तुम्हाला कंदवाढीसाठी आणि तुम्ही जमिनीत जे अन्नद्रव्य दिलेलं आहे, तुम्ही कुठलंही खतं देत असाल तर जे मुळी पांढऱ्या मुळीद्वारे आपटेप होतं, तर मुळीत जर कधी तुमची क्लिअर नसेल, तुम्ही कुठलेही अन्नद्रव्य देत असाल तर त्याचा तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही 2 कामं कमी करून पांढरं मुळे वाढवण्यासाठी ह्युमिक जेल देऊ शकता. तुम्ही कुठल्याही कंपनीचं देऊ शकता, पण हे जेल फॉर्म्युलेशनमध्ये स्वरूप ॲग्रोकेमिकलचं सगळ्यात स्वस्त जातं. 1000 रुपयामध्ये 2 किलो जातं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं देत असाल तर तेही तुम्ही देऊ शकता. कुठल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड सोडा, पण दर 15 दिवसाला द्या. असं नाही की आम्ही सांगतोय म्हणून हे सोडा. तुम्हाला जे याच्यापेक्षा स्वस्त भेटेल तेही तुम्ही दिलं तर ते रिझल्ट तुम्हाला येतील. पण एकरी 1 किलो न सोडता 2 किलो सोडायचं आहे, कारण की प्लांट पॉप्युलेशन जास्त असतं आणि पूर्ण क्षेत्रावरती पांढऱ्यामुळे आता त्याच्यात सक्रिय असतात. त्यामुळे तुम्हाला एकरी 2 किलो देणं. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.